आणि म्हणून आपण येत्या लगेच तारखेमध्ये आपण लगेच एक मोठं आंदोलन उभं करायचं आहे. प्रचंड ताकदीने कामाला लागा. माझ्या तालुक्यातून 1000 लोक कसे येईल. आमच्या ज्या भगिनी विधवा भगिनी आहेत त्याला जवळ करा. जे समदुखी आहे, समजातीचे म्हणत नाही मी, समधर्माचे म्हणत नाही, समदुखी जे लोक आहेत त्याला एकत्र करा. इथून गेल्यानंतर जे काही तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रंगू द्या ही लढाई, ती जाती धर्माची नाही तर दुःखांची लढाई लढू द्या. या वेदना जाऊ द्या सगळ्याकडे. जे आमच्यासारखे दुःखी असेल त्याला एकत्र करण्याचं काम करा. एक तालुक्यातून हजार लोक येईल आंदोलनात. अशा ताकदीने आम्हाला उभं राहण्याची गरज आहे. कधीही संदेश येऊ शकतं, कधी उभं राहावं लागतं. हातात तलवार जरी नसेल तर लढावं लागतं, हे सुद्धा डोक्यात. आणि असं सांगू नका बच्चो आज काही जमलं नाही, कारण म्हशीचं दूध काढणारा माणूसच घरी आला नाही असं कारण सांगून थांबणं मला वाटतं आता ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ते घातक करू शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.